जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला असून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असलेलं कसबे सुकन्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारी एक गंभीर आणि वेगळाच प्रसंग या ठिकाणी बघायला मिळाला। रविवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान एक 25 ते 30 वयोगटातील युवकानं विषारी औषध पिल्यानं त्याचा जीव धोक्यात आला होता। अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे सुकेने या ठिकाणी त्याला उपचारासाठी आणलं। मात्र यावेळी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नेहमीप्रमाणे उपस्थित नव्हते। सर्वसामान्य नागरिकांना महागडी दवाखाने परवडत नाही म्हणून शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं जातं। मात्र काल डॉक्टर उपस्थित नसल्यानं नातेवाईक संतप्त झाले। एकच नर्स त्या ठिकाणी उपस्थित होती, शिपाई देखील हजर नव्हते। विषारी औषध प्राशन केलेलं पेशंट बघून त्या नर्स सुद्धा घाबरल्या होत्या। बऱ्याच वेळानंतर एका खासगी डॉक्टरांना त्या ठिकाणी आणण्यात आलं। त्यांनी प्राथमिक उपचार करून सदर पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। कसबे सुकेने गावात कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनानं बांधलंय, परंतु त्याचा जर नागरिकांना उपयोगच होत नसेल तर प्रशासनानं ते बंद करावं। अनेकदा डॉक्टर्स उपलब्ध नसतात अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती। यावेळी कसबे सुकेनेच्या माजी उपसरपंच अनुपमाताई जाधव या देखील त्या ठिकाणी आल्या। डॉक्टरांशी त्यांनी संपर्क केल्यानंतर आज रविवार असल्या कारणास्तव बरेच जण सुट्टीवर आहेत असं आश्चर्यकारक उत्तर ऐकायला मिळाल्यानंतर त्या देखील हतबल झाल्या। त्यानंतर रविवारी असलेल्या कसबे सुकेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारी बंद ठेवावे लागेल की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। सदर प्रकरण जिल्हा परिषद सीईओ मित्तल यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून कळवण्यात आले, परंतु त्यांनी देखील यापूर्वी आम्ही तुमच्याकडे तक्रार केल्या नाही। यानंतर खासदार भास्कर भगरे यांना देखील घटनाक्रम सांगण्यात आला। सदर प्रकरण गंभीर असून कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय। मध्ये एक पॉइझन घेतलेलं पेशंट आलेलं होतं, परंतु इथल्या पीएचसी मध्ये डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी पर्यायी डॉक्टरची व्यवस्था प्रायव्हेट डॉक्टरकडे केली, पण ते पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं। इथं वारंवार ह्या घटना घडता आहेत। नागरिकांचे प्रश्न आम्हाला उपस्थित केले जात आहेत। माग कुत्रा चावल्यानंतर इथं जे पेशंट आलं तेव्हाही डॉक्टर तिथं अवेलेबल नव्हत्या। तर माझं डॉक्टरच्या घरी पण इमर्जन्सी कुणाला पण असू शकते, अगदी मोठ्या अधिकाऱ्यापासून कोणी तुमच्या घरात असू शकते, आमच्या घरात असू शकते। पण जर एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये, एवढं मोठं कोटीच्या बिल्डिंग मध्ये जर इथं जर डॉक्टर अवेलेबल नसतील तर याला जबाबदार कोण, याची दखल घेणार कोण? मला ह्या गोष्टी बघवल्या जात नाही, त्याच्याने मला वारंवार या गोष्टींविषयी तक्रार करावी लागते। उद्या पेशंट तुमच्या घरातला असू शकतो, माझ्याही घरातला असू शकतो। हा पेशंटच्या जीवानिशीचा खेळ आहे। इथं आज रविवार असल्यामुळं इथं कोणी अवेलेबल नाही, डॉक्टर बाहेर गेलेले आहे आणि 2 इथं लेडीज थांबलेल्या आहे। परंतु आम्ही त्यांना तो सल्ला पण दिला का तुम्ही रविवार आहे तर मग बंद ठेवा, परंतु हा नागरिकांच्या जीवानिशी जो खेळ चाललेला आहे तो थांबवला पाहिजे। डॉक्टर जरी रजेवर गेले तर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून इथं त्या जागेवर दुसऱ्या डॉक्टरची सोय केलेली पाहिजे। कसबे सुकेने हे 10 ते 15 हजार लोकांचं गाव आहे आणि इथं येणारा वर्ग हा एकदम गरीब तळागाळातला आहे, अडाणी वर्ग आहे। प्रसंग ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।